घरचा वैद्य आणि घरचा तंत्रमध्ये मित्रांनो सर्वांचं स्वागत आहे. बघा ही जी यंत्र काढलेलं आहे, ही यंत्र असे आहे, एखादं लहान मूल आहे, 2 महिने, 4 महिने, 5 महिने, वर्ष झालंय, 2 वर्ष झालंय आणि ते लेकरू झोपत नाही, सारखं किरकिर करतंय, रडतंय. तर काय करायचंय, शनिवारच्या दिवशी ही यंत्र हाय असं काळ्या पेनानं, काळ्या मार्कर पेनानं असं लिहायचं आहे आणि यंत्र लिहून याच्यामध्ये तावीजमध्ये असलं तावीजमध्ये, नाहीतर व्यवस्थित गोल करून पन्नीमध्ये यंत्र गुंडाळून घ्यायचे आणि काळ्या दोऱ्यामध्ये त्या लहान लेकराच्या गळ्यात बांधायचे. लेकराचे काही दुष्परिणाम असतील, लेकराला काही सटवी रोग, अगर काही लेकराला नकारात्मक शक्ती सतवत असेल, अगर काही ना काही अडचणी येत असतील लेकराला, तर लेकरू रडायचं बंद होतं. आणि जर जास्त दिवस झालं यंत्र, तर यंत्र डबल एक आड शनिवारी, प्रत्येक शनिवारी दुसरं यंत्र बनवून तसंच त्याच्या लेकराच्या गळे जर घातलं तुम्ही, तर लेकरू रडायचं शांत होतं. अंक तुम्हाला जसे दिले तसे त्या पद्धतीत लिहायचेत, बाकीचेत काही खाडाखोड करायची नाही. वरी लिहिलं यंत्र मुलाचे रडणे बंद करणारे यंत्र म्हणून असं नाव लिहायचंय. चला मित्रांनो, ही यंत्र एकदम चांगल्या प्रकारे काम करते आणि प्रत्येकाने ही यंत्र लिहून लहान लेकरासाठी गळ्यात बांधायचे, ज्येष्ठीने आपल्या आपल्या संरक्षणासाठी लेकराच्या. तर 2 आठवड्याला यंत्र बदलायचंय आणि त्या यंत्रावर ही मोरपंख, मोरपीस असतो. अरे ह्याला मयूरपंख म्हणतात. ही कुठं जंगलात, रानात, भिताडावर असं उगवलं असतं. ही एक त्याच्यात पीस टाकायचं आहे. ही वनस्पतीचा एक पीस आहे मोरपंख म्हणून. तर ह्याचा रिजल्ट आणि चांगला येतो मित्रांनो. तर ही लहान लेकराचं संरक्षणासाठी तुम्हाला यंत्र अमावस्या, शनिवार, पौर्णिमे दिवशी बनवून लहान लेकराच्या जर गळ्यात घातलं, तर लहान लेकरू सुख समाधानाने झोपतं आणि त्याचे काय असतील ते प्रॉब्लेम निघून जातात. चला मित्रांनो, जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, घंटेचं बटन दाबा. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी घरचा वैद्य मराठी चॅनल आणि घरचा तंत्र याच्यावर सबस्क्राईब करा. माझा नंबर आहे 9763 68 93 68, पाडे मामा, पुणे, हडपसर. जय हरी, जय धन्वंतरी भगवान, सर्व सुखी राहो.